त्याबरोबर त्यांनी भगवा ध्वज लावला तरी चालेल, रोषणाई केली तरी चालेल, घरासमोर रांगोळ्या काढल्या तरी चालेल. आणि असा आपल्या घरामध्ये एखादा तसा सण असतो, तसा हा 1000 वर्षांनी येणारा कार्यक्रम असल्यामुळं प्रत्येक हिंदूंनी हा कार्यक्रम साजरा करावा. ह्याच्यासाठी आपल्या देवगिरी प्रांतामध्ये 1 लाख ते 1.5 लाख रामभक्त कार्यकर्ते 1 ते 15 जानेवारी पर्यंत हा सगळा अक्षदा द्यायचा कार्यक्रम करणार आहे. तर हा एक प्रमुख कार्यक्रम आणि प्रत्येक मंदिराला आपण आव्हान करत आहोत की त्यांनी आपल्या आपल्या मंदिरामध्ये जवळच्या 22 जानेवारीला जर संख्या जास्त असेल तर एखादा LED स्क्रीन लावावा आणि त्यावेळी 11 ते 1 जो अयोध्येत कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम पूर्णपणे त्यांनी सामूहिकरित्या तो बघावा. ते करताना त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम ह्या नावाचा जप करावा, हनुमान चालीसा म्हणावा आणि काही धार्मिक जसं सणाला आपण कार्यक्रम करतो तसे करून शक्य असेल तर प्रसादाचं सुद्धा वाटप करावं. तर असा हा राष्ट्रीय सण 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला, ज्या कार्यक्रमात प्राण प्रतिष्ठेसाठी पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत आणि देशाचे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार आहे. तर त्याच्यामध्ये 4000 साधू संत म्हणजे 8000 पैकी 7.5 पैकी 7.5 ते आपलं 4-1000 साधू संतांना निमंत्रण दिलेलं आहे. साधारण 150 संप्रदायाचे संत म्हणजे भारतात आपल्या 125 ते 150 संप्रदाय आहेत, त्याचे प्रमुख संत ह्या कार्यक्रमाला हजर पंथातील साधूला निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर जे काही इतर 3-4 हजार मंडळी त्या कार्यक्रमात येणार आहे, म्हणजे साधू हे पहिले असतील, त्यामध्ये मग देशातील पद्मश्री, पद्मविभूषण, काही गाजलेले खेळाडू, राजकीय पक्षाचे सगळ्या प्रमुख नेते ह्याला ते आमंत्रण दिलेलं आहे. त्यामध्ये जगातल्या 50 देशाचे जवळपास प्रतिनिधी पण सामील होणार आहेत. तर ते असा निमंत्रितासाठी तो कार्यक्रम आहे आणि करोडो लोकांना तिथं जाता येणार नाही 22 जानेवारीला, म्हणून तो कार्यक्रम त्यांनी आपल्या घरी हे बघत साजरा करायचा आहे. एक अक्षदाचा अयोध्येहून कलश आला, साधारण मला वाटतं 5 नोव्हेंबरला इथं. तो या कलशाचा आपण पूजन केलं, बागेश्वर दाम महाराजांनी त्याचं पूजा केली. त्याच कलशातील ज्या अभिमंत्रित केलेल्या अक्षदा आहेत त्याच्यातूनच पुढे आपण प्रत्येक जिल्ह्याला अक्षदा कलश दिले. साधारण एक आपल्या इथं 15 जिल्हे आहेत देवगिरी प्रांतामध्ये आणि त्याच्यातून परत त्यांनी त्यांचे वेगळे अक्षदा कलश करून प्रखंडापर्यंत दिलेले आहेत आणि इथपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आणि उद्या 31 जानेवारीला साधारण मला वाटतं 1,500 ठिकाणी तरी मेळावे होतील आपल्या प्रांतामध्ये. त्याच्यामध्ये साधारण 100 तरी लोक असतील आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण अक्षदाचं वाटप करण्यासाठी पिशव्या त्यांना आपण देणार आहोत आणि ह्या अक्षदा पूर्णपणे हातामध्ये प्रत्येकाच्या देऊनच आपण हे अभियान यशस्वी करणार आहोत. आणि त्याच्या पत्रिका आता 1-2 दिवसात येतील. ती पत्रिका दाखवतो मी तुम्हाला. तर त्या पत्रिकेचं वितरण त्यांना केलं जाईल आणि आपल्या इथून 70 संत महंत आणि 15 जण विशेष निमंत्रित आपल्या प्रांतातून असे 92 जण त्या 8,000च्या कार्यक्रमात जाणार आहेत. त्यांच्या पत्रिका मला वाटतं आल्यात आता सध्या. 1-2-4 दिवसामध्ये त्याला प्रत्यक्षात देता येईल. हे सगळं देवगड जो आपला संस्थान आहे आपल्या परमपूजनीय भास्करगिरी महाराज त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळे वस्त्र गोळा केलेले आहे. वस्त्र तिथं तयार झाले, तिथंच आश्रमामध्ये गण्यांचं जे मंडळ आहे ना, असा फार मोठा आहे ज्याची किंमत 50-60 लाखात असेल. असा एक मोठा आहे आपल्या देवगिरी प्रांतामध्ये. तिकडे जात प्रत्येक साधू संतांना आपण ते देणार. ज्यांची वस्त्र बघवी नाही त्याला आपण
शाली देणार आहेत मोठ्या, असा तो एक मोठा कार्यक्रम आपला 12 जानेवारीला होणार. त्याबरोबर हे एक निमंत्रण सगळ्याला मला वाटतं एक प्रेस नोट बरोबर, म्हणजे हा कार्यक्रम 1 ते 15 जानेवारीच्या मध्ये होणार आहे. आणि जी पत्रिकाची उत्सुकता आहे सगळ्या अशा ह्या एकदम छान पत्रिका आपण त्या साधू संत चांदीचं कॉइन आहे आणि ह्या सगळ्या अयोध्येहून आलेलं निमंत्रण आहे. विश्व हिंदू परिषद संघ फक्त पोस्टमनचं काम करते. हे सगळं त्या ट्रस्टच्या वतीने किती पत्रिका जाते. त्यातले विशेष नाव म्हणजे आता विशेष निमंत्रित म्हणजे कसं की आमचे भुजंगराव घुगे म्हणून पूर्ण वेळ संघटन होते. त्यांनी आयुष्यभर त्यासाठी काम केलं आणि अयोध्येलाच त्यांनी 2021ला दसऱ्याच्या दिवशी तिथं प्राण सोडला काम करता करता. म्हणून त्यांच्या भावाला अंदूरच्या माधव घुगे म्हणून त्याच्यात एक निमंत्रण आहे. तसंच एक मसण जोगी समाजाचे त्यांना एक निमंत्रण आहे. परत एक नाथ जोगी समाजाचे त्यांना एक निमंत्रण आहे. परत एक सैताराम पवार म्हणून जे त्यांनी आपल्या बारीपाड्याला फार मोठं आदिवासी भागात काम केलं आहे. अशा ह्या विशेष व्यक्ती आणि त्याच्याबरोबर मंदिराला काही अगदी भरपूर निधी देणार आहे अशा व्यक्ती, असे 15 जण आपल्या प्रांतामध्ये आहेत. त्याला आपण निमंत्रण देत आहोत. हॅलो, तिथं महाराजाचं घ्या. हो, काय पत्रकार परिषद होती ती 22 जानेवारीला अयोध्येच्या भव्य राम मंदिरामध्ये जी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तर त्या संदर्भात पूर्ण जगामध्ये किंवा देशामध्ये जी तयारी चालू आहे त्या तयारी संबंधात आज देवगिरी प्रांत आपला जो आहे त्या माहितीसाठी ही पत्रकार परिषद होती. कारण ह्या कार्यक्रमाचं जे निमंत्रण आहे, आपण देवगिरी प्रांतामध्ये जवळपास 40 लाख कुटुंबांना अक्षदा देऊन पोहोचवणार आहोत. त्यामध्ये श्री प्रभू रामचंद्राचा फोटो आणि त्याच्याबरोबर एक निमंत्रण पत्रिका आणि कार्यक्रमाच्या अक्षदा. तर हे जे अभियान आहे त्या अयोध्येहून ज्या काही अभिमंत्रित होऊन अक्षदा आलेल्या आहेत त्या आपण 1 तारखेपासून म्हणजे 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत त्याचं आपण वाटप करणार आहोत. आणि आपल्या देवगिरी प्रांतामध्ये जे काही 20,000 मंदिर आहेत त्या 20,000 मंदिरामध्ये हा 22 जानेवारीचा कार्यक्रम व्हावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत. कारण त्या दिवशी पूर्ण हिंदू समाज देशातला अथवा देवगिरी प्रांतातला पूर्ण आपल्या घरोघरी हा राष्ट्रीय सण जसं आपण दीपावली साजरी करतो त्या रीतीने साजरी करेल. प्रत्येक कुटुंब आपल्या घरासमोर कमीत कमी 5 दिवे तरी लावेल, रांगोळ्या काढेल, त्याच्याबरोबर एखादा भगवा ध्वज लावेल आणि शेजारच्या मंदिरामध्ये जो आपण सणाला किंवा रामनवमीला जो कार्यक्रम करतो, मग ते मंदिर कुठल्याही संप्रदायाचं असेल तिथं जाऊन हा सामूहिकरित्या कार्यक्रम करेल. जर संख्या असेल तर एखादा LED स्क्रीन लावून त्या LED स्क्रीनवर हा अयोध्येत चालणारा तो प्रोग्राम 11 ते 2 ह्या काळामध्ये बघेल. ह्याच्या पुढे त्यांची काही क्षमता असेल तर विविध कार्यक्रम करेल, महाप्रसादाचं वाटप होईल आणि तो 22 जानेवारीचा कार्यक्रम पूर्ण देशात किंवा आपल्या देवगिरी प्रांतात किंवा सगळ्या जगामध्ये साजरा होईल. ह्या निमित्ताने ही आजची पत्रकार परिषद आहे. आपल्या देवगिरी प्रांतामध्ये जे काही 8,000 निमंत्रितासाठी कार्यक्रम आहे 22 जानेवारीला, त्याच्यासाठी इथून 77 साधू महंत म्हणजे जवळपास आपल्या देशात 125 संप्रदाय आहेत त्याचे साधू महंत आणि 15 विशेष निमंत्रित म्हणजे जे काहीतरी सामाजिक वैशिष्ट्य आहेत असे 92 जण अयोध्येला त्या दिवशी त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. कारण त्या कार्यक्रमात प्राण प्रतिष्ठेच्या वेळी प्रमुख उपस्थिती जी राहणार आहे ते आपले पूजनीय सरसंघचालक श्री मोहनजी भागवत
आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि त्यासोबत हे 4000 साधू संत आणि 4000 विशेष निमंत्रित असा तो मोठा कार्यक्रम तिथं जो होणार आहे तो आपण LED स्क्रीन मध्ये सगळे आपण इथं बघणार आहोत. मी संजय अप्पा वारगजे.